नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 30 जुलैच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला दाखवण्यात आलाय। युवराज सध्या जेलमध्ये आहे, पण त्याच्यावर आता खूपच मोठं संकट आले प्रेक्षकांनो। जे मॅडमने म्हणजेच जया जगदाळेने युवराजकडून सत्य वदवून घेण्यासाठी एक खतरनाक प्लॅन मात्र आता आखलेला आहे। तिने युवराजच्या सेलमध्ये चक्क हाफ मर्डर फुल मर्डर करणारे सराईत गुन्हेगार पाठवलेले असतात। ते गुंड युवराजला बेदम मारहाण करतात आणि या भयंकर मारहाणीमध्ये युवराजची पुरती वाट लागलेली असते। आता मात्र युवराजने जे काही सत्य सांगितले ते ऐकून जे सुद्धा प्रेक्षकांनो आश्चर्यचकित झाली। तर दुसरीकडे मात्र एका आईच्या भूमिकेत असलेली पद्मिनी मात्र अत्यंत आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्या पोराच्या जेलमधून बाहेर येण्यासाठी वाटेल ते करायला ती तयार आहे। तिने फोनवर जेला स्पष्ट शब्दात धमकीच दिली आहे, हिम्मत असेल तर मला अडवून दाखव। पण खरंच प्रेक्षकांनो, पैशांची ताकद जया जगदाळेच्या कायदेशीर कारवाई पुढे टिकणार का? एका आईची ही धडपड मात्र आता आपल्याला पाहायला मिळते। परंतु काही झालं तरी युवराजला त्याच्या कर्माची शिक्षा मात्र आता मिळणारच आहे। जे मॅडमने अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय ते म्हणजे जशी पद्मिनी तिच्या पोरासाठी काहीही करू शकते, तसं जे सुद्धा सत्य बाहेर काढण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते। हे सगळं ऐकून तिच्या बाजूला असलेले केदार तारिणी मात्र पुरते हादरून गेलेले असतात। तर मित्रांनो, आता मात्र जया आणि पद्मिनी या दोघींच्या युद्धामध्ये नेमकं कुठलं सत्य आता बाहेर येणार आहे, कोण जिंकणार आहे, हे सगळं प्रेक्षकांनो जाणून घेणं फारच इंटरेस्टिंग दिसणार आहे। इकडे खांडेकरांचा मुलगा युवराज मात्र गुलाब प्रकरणात अरेस्ट करण्यात आलाय आणि MNN न्यूज चॅनलवर तीच न्यूज आता प्रसिद्ध होणार आहे, कारण हा जेचा ट्रॅप असतो आणि या ट्रॅपमध्ये पद्मिनी आता रंगेहात पकडल्या जाते। होय प्रेक्षकांनो, पद्मिनीला सगळ्या न्यूजवाल्यांनी आता बोलवून जेने असा काही प्लॅन सांगितलेला असतो ना, पद्मिनीची एक चूक पूर्ण खांडेकर कुटुंबावर मात्र आता भारी पडणार आहे। कारण जेचा हा ट्रॅप खांडेकर परिवाराला आता पुरता धांदरून टाकणार आहे। केदार आणि इकडे मात्र तारिणी प्रचंड टेन्शनमध्ये आले। होय मित्रांनो, नेमकं काय घडलंय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे पद्मिनीने एका वकिलाला कॉल केलाय। काय झालंय, मी तुम्हाला जे काम दिलं होतं तुम्हाला ते जमणार आहे की नाही? तेव्हा मात्र तो बोलतो, मॅडम मी गेलो तर होतो पोलीस स्टेशनला, पण आता जे नावाची जी पोलीस इन्स्पेक्टर आहे ना, ती अजिबात काहीही करू देत नाहीये। ती खूपच आता खतरनाक आहे। सरळ युवराजसोबत आम्हाला बोलू सुद्धा दिलं नाहीये, कारण आता ती कारवाईच अशी करते ना, तुम्हाला तर माहीत नाहीये। जे मॅडम म्हणजे खूपच भयंकर ऑफिसर आहे। आता युवराज सुटणार म्हणून इकडे मात्र प्रेक्षकांनो तेवढ्या दयानंद खांडेकर बोलतात, काय झालं ग? त्यावर दयानंद अतिशय चिडलेली पद्मिनी त्याला बोलते, काय झालं? तुम्ही तर हातावर हात धरून बसलात, तुमचं पोरगं तिकडे आहे, मला झोप लागत नाहीये, तुम्हाला बरी झोप लागते? इतके दिवस झाले माझा पोरगा जेलमध्ये आहे, तुम्ही आणि तुमच्या सुने पोरांमध्येच गुंतलेले आहात ना, तुम्ही त्यांच्यातच खुश आहात, पण मी माझ्या पोराला सोडवून आणणारच आहे। काही झालं तरी इकडे मात्र असं बोलणं चालू असताना कौशिकी येते। कौशिकी मात्र म्हणते, काकू कायद्यात राहूनच आपल्याला सगळं करायचंय, खांडेकरांच्या तत्वात हे बसतं, आपण ते काहीही करू शकत नाहीये। आतापर्यंत युवराजला जोपर्यंत कोठडीतून सुटका मिळणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना युवराजने खरंच काही केलं नाहीये, तर मग तो नक्की सुटणार ना? तेवढ्यात पद्मिनी ओरडते की नाही, तुमच्याकडून आता काहीच होणार नाहीये, तुमचे तत्व वगैरे ना तुमच्या जवळ ठेवा। आता पद्मिनी खांडेकर काय करते ना, तुम्ही फक्त बघतच राहा। तेवढ्यात प्रेक्षकांनो तारिणी केदार आता इकडे रूममध्ये आलेले असतात। जे मॅडमचं आता नेक्स्ट मूवमेंट काय आहे? तारिणी म्हणते, मला तर अजिबात कळत नाहीये बॉस, आता काय करायचं आपण? असं केदार म्हणतो। तारिणी बोलते, हो ना, ॲक्च्युली मला आता जे मॅडमला भेटायचे, नेक्स्ट मूव काय आहे विचारायचे। खरं तर युवराज काही बोलला का हे सुद्धा आपल्याला माहीत नाहीये, आपल्याला जावं लागेल, भेटावं लागेल। इकडे पद्मिनीने आता एकाला ज्याला कॉल केलाय, एक पैशाची मोठी पिशवीच प्रेक्षकांनो ती सोबत घेऊन गेली आहे। एक वकील सुद्धा सोबत घेऊन गेली। सरळ जेच्या केबिनमध्ये घुसत तिच्या तोंडावर तिने पैसे मारले। ती म्हणते, आता माइंड युअर लँग्वेज, काय बोलायचे तुम्हाला आता बोला। त्यावर आता ती बोलते, मला माझ्या पोराला भेटायचे। काय तुम्ही सोडवणार आहेत की नाही त्याला? काय घेणार आहात माझ्या मुलाला सोडवायची किंमत? तेव्हा पद्मिनी आता बोलत असते, बोला किंमत बोला तुम्ही जे। त्यावरती बोलते, तुम्ही मला रिश्वत देत आहात? अहो तुमचा मुलगा निर्दोष आहे की नाही हे तुम्हाला माहिती नाहीये, तरीसुद्धा तुम्ही त्याला सोडवण्यासाठी 2 करोड रुपये घेऊन आलात।
अरे बापरे, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणीच नसणार आहे. तेवढ्यात प्रेक्षकांनो पद्मिनी मात्र पैसे द्यायला आली आहे. जे जे समोर उभी असते, जे जे आता ती रिश्वत नाकारते. परंतु थोड्या वेळाच्या नंतर जे जेचा जो काही प्लॅन आता चालू होतो ना, तिने खूप मोठा ट्रॅप रचलाय. त्या ट्रॅपमध्ये बरोबर पद्मिनी अडकली आहे. आता पद्मिनी अडकल्याच्या नंतर मात्र खूप मोठा खांडेकरांवर म्हणजेच MNN न्यूज चॅनलवर जे काही तत्त्व होते ना, त्या तत्त्वाच्या विरोधात ही पद्मिनी मात्र आता जे काही वागते ती न्यूज मात्र आता व्हायरल होणार आहे. इकडे मात्र सगळ्या न्यूज चॅनलला जे मॅडमची आता इकडे ट्रॅप रचलेली बातमी आलेली असते, पद्मिनीची बातमी व्हायरल झालेली असते. सगळ्या न्यूज चॅनलला आता इकडे ज्यांचे जे काही आहेत रिपोर्टर पोलीस स्टेशनच्या बाहेर जे बोलावते आणि पद्मिनीला 10 मिनिट वेट करायला सांगते. तेवढ्यात आता ती बोलते चला निघा आता इथून. पद्मिनी लगेच गाडी बसण्यासाठी जाते. प्रेक्षकांनो चॅनलवाले ऑलरेडी बाजूला असतात, तर पद्मिनीला काहीच माहिती नाही आहे की हा खूप मोठा ट्रॅप जेने केला आहे. आपण त्या ट्रॅपमध्ये पूर्णपणे फसलोय. न्यूज चॅनलवाले गाडीच्या बाहेरून सगळी न्यूज आता कव्हर करतात आणि जे आता न्यूजवाल्यांना दाखवण्यासाठी सांगत असते की या तुम्ही मला पैसे देण्यासाठी आला होतात ना, कशासाठी आणले होते पैसे. पद्मिनी आता गाडीत बसलेली असते. ती बोलते पैसे मी माझ्या लेकाला सोडवण्याची रक्कम तुम्हाला देते. तुम्हाला किती पैसे पाहिजे मला सांगा. एका रात्रीत नाही तर एका तासात त्याला जेलच्या बाहेर काढा. जे आता लाईव्ह प्रेक्षकांनो टेलिकास्ट चॅनलवरती चालू आहे, पद्मिनी त्या लाईव्ह न्यूजमध्ये बोलत असते. सांगा ना, बोला किती पैसे पाहिजे तेवढे देते. जे बोलते 2 करोड. आता मात्र 2 करोडची प्रेक्षकांनो जी काही मागणी जेने केली, एका क्षणाच्या आत आपल्या पद्मिनीने मात्र तिला पैसे दिलेले असतात. तिच्या हातात बॅग दिली आहे. तुम्ही मला रिश्वत देताय हो. पण आता मात्र ती बोलते. सगळ्या न्यूज चॅनलवरती एकच खळबळ झाली आहे प्रेक्षकांनो. पद्मिनी दयानंद खांडेकरांनी स्वतःच्या पोराला सोडवण्यासाठी जे सारख्या इमानदार ऑफिसरला लाच देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही लाच त्यांनी ॲक्सेप्ट केलेली नाही आहे. आणि जेची सगळीकडे मात्र आता नाव होतं, वाहवा होते. केदारच्या मोबाईलवर सुद्धा आता ती न्यूज आलेली असते. पद्मिनी काकूला जे मॅडम आता इकडे दाखवत असते. सगळीकडे न्यूज व्हायरल झाली. तारिणी केदारपर्यंत न्यूज पोहोचली. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. खांडेकरांच्या घरात ही न्यूज ज्यांनी तेव्हा बघितली, दया कौशिकीकडे येतो आणि खांडेकरांची फॅमिली मात्र आता हॉलमध्ये जमते. दया बोलतो काय केलं या बाईने, काय गरज होती त्या बाईला आता इकडे लाच द्यायची. सगळी सिच्युएशन हिने आता अवघड करून ठेवली आहे. हिला कसं समजत नाही आहे की कायद्यात राहून सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कौशिकी म्हणते काकूंचं खूपच चुकलंय. कौशिकी नेहमीप्रमाणे आता सगळ्या तिला न्यूजवाल्यांचे कॉल येतात, ती कुणालाही उत्तर देत नाही आहे. पद्मिनीने आता जेला लाच दिली प्रेक्षकांनो. जे मात्र आता बरोबर खांडेकरांना ट्रॅपमध्ये घुसवली. कुटुंबावर त्यांच्या खूप मोठं संकट आलं आहे आणि इकडे जे मॅडमने पद्मिनीला बोलत आता बाहेर या की तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. आणि पद्मिनी ती पैशाची बॅग घेऊन जेव्हा येते तेव्हा प्रेक्षकांनो सगळे न्यूजवाले आता पद्मिनीला घेरून घेतात. सगळे तिला विचारतात. तेव्हा पद्मिनीच्या लक्षात येतं की जेने खूप मोठं आपल्याला गेम करून फसवलेलं आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. मला लाच देताना रंगे हात पकडण्याचा तिने आता ट्रॅप जो काही रचलाय ना, त्या विरोधात आता जेने पद्मिनीवर थेट गुन्हा दाखल केला. प्रेक्षकांनो तू आता जेला इकडे लाच द्यायला निघाली होतीस ना, आता मात्र मी तुला अरेस्ट करते. यू आर अंडर अरेस्ट असं म्हणत आता जेने पद्मिनीला अरेस्ट केले. प्रेक्षकांनो पद्मिनी मात्र आता सगळ्या न्यूज चॅनलसमोर ओरडत असते, पद्मिनी खांडेकरांच्या नादाला लागू नको. आणि अशा प्रकारे जेने भयंकर ट्रॅप रचलाय. इकडे युवराजने सुद्धा सत्य कबूल केले. प्रेक्षकांनो जेने जेलमध्ये एक ट्रॅप केलाय आणि बाहेर एक ट्रॅप करत खांडेकरांची पुरती वाट लावलेली असते. आता मात्र केदार तारिणी या दोघांना तर या गोष्टीचं खूप भीती जाणवत असते. आता पुढे नेक्स्ट मोमेंट काय असणार आहे, पुढे नेमकं काय होणार आहे प्रेक्षकांनो, हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.